हार्दिकची एंट्री झाली भारी. सोबत होत्या 15 शहरी पोरी. या आहेत महाराष्ट्राच्या 15 राजकन्या. या प्रत्येकीची ओळख वेगळी होती. प्रत्येकीच्या मनात एकच जिद्द होती, गावासोबत महाराष्ट्राचं मन जिंकण्याची. पण प्रत्येकीला ती संधी मिळणार नव्हती, कारण निकालाची प्रक्रिया गावकऱ्यांच्या हाती होती. प्रत्येकीने गावाला इम्प्रेस केलं, पण गावाने मात्र 15 मधून 11 मुलींनाच सिलेक्ट केलं. आता 11 मुली आहेत तयार गावात जाण्यासाठी. पण काय वाढून ठेवलं असणार या प्रवासात त्यांच्यासाठी? सकाळी 8 वाजता आता सुरू होणार या मुलींची खरी कसरत, खरा टप्पा. कारण पुढचा प्रवास नाही सोपा. राम राम. माझ्या सुंदर मैत्रिणींना हार्दिकचा प्रेम आदराचा राम राम. राम राम. राम राम. सर्वप्रथम झी मराठीच्या जाऊबाई गावात या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. या कार्यक्रमात तुम्हाला काय गवसल काय हरवल ते सांगू शकत नाही, पण एक नक्की सांगतो, हा जाऊबाई गावाचा प्रवास तुमच्यासाठी अभूतपूर्व असेल. या प्रवासाचे एकूण 4 टप्पे आहेत. पहिला टप्पा गाठण्यासाठी हॉटेलच्या पोच मध्ये तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. आता तुमच्या सोबत जी काही हँडबॅग आहे ती हँडबॅग, अंगावरचे कपडे, त्या कपड्यांनीशी निघायचं आहे. तुमच्या लगेजची काळजी करू नका. तुमचं लगेज आणि मी योग्य वेळ आली की भेटू. चला निघा. तुम्हाला गाठायचा आहे जाऊबाई गावाच्या प्रवासाचा पहिला टप्पा. तुमचे पाय जमिनीवर राहणार नाहीत, कारण प्रवास नाही सोपा. चला लवकरच भेटू. शुभेच्छा. आपले पाय कुठे असणार आहे? आमचे पाय हवेत. रॉकेट. रॉकेट व्हेरी रिअलिस्टिक. डायरेक्ट आपण नेक्स्ट वर्षी लॉन्च झाला. चला. सकाळी 10:30 वाजता. Oh my God! This is, I can't believe. Amazing. Wow. Can't believe this is happening. आपल्या सोबत असं होत आहे. हा मस्त आहे ना. This is the best surprise we ever had. What is happening? Let's go. मला असं को पायलट वाला फील हवा होता. Copy 724, right? Center maintain 2000. Center maintain 2000. बाहेरची शीज, ओ माय गॉड, आय कांट इवन एक्सप्रेस. टॉप ऑफ द वर्ल्ड वाली फीलिंग होती थी. Oh my God, the best ever ride I had in my life. चॉपर मध्ये बसणं was like my, you know, wish, one of the bucket list मध्ये.
मला पुढे पुढे जायचं माहितीये का? एक्झॅक्टली. हा घ्या लखोटा, याच्यामध्ये पूर्ण माहिती आहे पुढच्या वाटचालीबद्दल. ओके, ऑल द बेस्ट. काय कसं वाटतंय ढगातल्या जमिनीवर आल्यावर? आता पुढची वाट थोडी असणार आहे बिकट, कारण शीटा बुक कराया लागणार आहे तुमचं सकट. वहिवाट असतीच विकट, हे कोळं उलगडलं जवा, तुम्ही काढाल तुमचं तिकट. मी आहे 4 चाकी, घेऊन जातो सातारा डोकी. आय थिंक इट्स अ लिमोझिन. दा आत बाहेर उभी बाकी, फरक नाही पडत कोण फुल आणि कोण हाफ. काळा बुक्का पिवळा पट्टा, हीच माझी ओळख, ओळखा भाऊ. जवा शोधणार तवा सापडणार, आता मजा येणार, चलो बावधन. काळा बुक्का पिवळा पट्टा, It's a टमटम, it's a टमटम but that ठीक आहे मग टमटम शोधा, मला जायचंय, गरम होतंय. चला पाहिजे. आतापर्यंतचा प्रवास जरी आलिशान झाला असला तरी इथून पुढे सुरू होणार या मुलींची खरी कसरत, खरा टप्पा. कारण हा प्रवास नाही सोपा का, ते करणार तवा करणार. हा फुलवाल्याला विचारूया. एक मिनिट मी काय बोलते, आपण वेगळे वेगळे थोडे वी कॅन सेपरेट लाईक. हा आरती लोक तिकडे जावा, आरती लोक इकडे या. महाबळेश्वर बस डेपो. महाबळेश्वर बस डेपो कुठे? आपली गाडी जाणार हीच आहे. नमस्कार. किती ग बाई ती गर्दी, ताई गर्दीतच दर्दी माणसं भेटतात. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, घाबरायचं नाही. फिरायला लागते महागडी गाडी, कशी होणार यांची वडापची वारी. सुखीरा ग पोरी जाणाऱ्या घरी, धक्का बुक्का बसला तरी. माझी कंबर दुखते ऑलरेडी. इतके लोक भरून बसलेले, जागाच नव्हती बसायला, अशी बसले होते फुल टाइम. पाठीवरती विराट चाललंय. हेलिकॉप्टर मध्ये येऊन असं पूर्ण असं खचखचून भरलंय त्या जीप मध्ये, तर खूप फ्रस्ट्रेशन पण होत होतं. मला तिकडे बघायला लागेल, नाही तर उलटी होईल मला. जाम तू या साईडले जा. एक बॅग कॅरी करायला पाहिजे. वैष्णवी माझ्यावर डोक चालेल, तुझं प्रेम. ओके. आता आम्हाला वाटलं आम्ही पोहोचलो लोकेशनवर, पण इतक्या लवकर नाही. मग आम्हाला मिळालं अजून एक क्लू. आता तुम्ही एवढ्या महागातल्या गाडीनं फिरता, आम्ही पण ठरवलं की तुम्हाला सगळ्यात महाग गाडी घ्यायची. लिमोझिन ऑब्विसली. कोडे मला लाल परी टिंग टिंग करते, मी महाराष्ट्राची वारी, ओळखा पाहू मी कोण. 1000 येतात 1000 जातात, वाट बघतात फाट्यावर, हात दाखवा गाडी थांबवा, योजना झाली. 555 6 दादा, पंचगणीला जाणारी कुठली बस आहे? ही 5556 नंबर आहे. आपण आतमध्ये कुठला तरी कंडक्टर किंवा ड्रायव्हरला विचारूया. दादा पंचगणी 5556 5556 नंबर आहे. बस नंबर नाहीये बस नंबर. 5556. ही गाडी कुठे असेल? अरे चला ना दादा. मॅडम बाहेर जाऊन लोक सुद्धा 5-6 जेव्हा गाडी जाणार नाही तर जाणार नाही. अरे यार चल. पंचगणी जायचंय का? पंचगणी.
थांबा असतंय ग ते. माती नव ग मशिरी. माझं नख खराब होते, माझी नख खराब होते. अच्छा अशी घ्यायची, अशी मग काय करू. टिंग टिंग वाजली बेल, सुरू झाला नवा खेळ. तिकीट बोला. दादा गोल्ड चेन घ्या, सगळ्यांचं तिकीट द्या. मॅडम पैसे लागतील हे माझ्या लाईफचं सगळ्यात स्वस्त तिकीट आहे. आली बावधनची कोंबडीवाली, आली बावधनची कोंबडीवाली. अरे आधी नाही, आधी नाही, आधी नाही. दार उडून घ्या चला. सॉरी सॉरी, इकडे काढ, इथे ना काढ, इथे ना. खूप स्टिंकी, खूप म्हणजे वास येत होता. एकदा तर ती मच्छी माझ्या जवळच पडली. मी एवढी घाबरलेली की मला वाटलं ती मच्छी हलत असेल अजून, पण थँकफुली ती डेड होती, तर तिने काय केलं नाही. बकऱ्या मस्त बसून चिल करतात आहे माझ्या सीटच्या खाली, आणि मी सीटवरती उभी राहिली आहे घाबरून. तिचे शिंग आहे, तिने मारला तर वेगळं पप्पी सेशन चालू होतं बकऱ्यांसोबत. चला मुलीनो, तुमचा स्टॉप आला, चला उतरून घ्या. कधी नाही केला बसचा प्रवास, सोसाने यांना कोंबड्या माशांचा वास. पिक्चर अभी बाकी है राजकन्यानो. 2 पाय मोठे, 2 पाय लहान. बैलगाडी. तिला बावधन पुरस्कार द्या. शेतात राबतो मस्त, त्याची ताकद आहे. महान अंगात जणू 10 हत्तींचं बळ. बैलगाडीमध्ये हत्ती कसं आजी नाही घेऊन फिरली शेतात आणि परशाला म्हणाली पळ. ओळखा पाहून सकाळी निघालेली ही वरात दुपारी पोहोचली 5 गणीच्या दारात. चालून थकून उतरला मेकअप नखरा. लागली भूक म्हणून मारत्या चक्रा. काका आमच्याकडे पैसे नाहीये. दुपारी 3 वाजता आमच्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे त्या मावशी फुकटमध्ये नव्हत्या देत. ते म्हणाले की हवं तर तुम्ही तुमचं बनवून खा, आम्ही काही देणार नाही बनवून. मला ऑर्गॅनिक ज्यूस हवा आहे. वाओ, सो प्योर. मेरे हाथ का स्पेशल ऐसा जगात कधीच नाही, कुठेच नाही भेटणार. दिस इज रस्ता स्पेशल वडापाव. लाईक मी आजीला हे पण सांगितलं की या शोच्या नंतर मला काम नाही मिळालं तर मी तुमच्याकडे येणार आणि मी तुमचं वडापावचं विक्री करणार आहे. ह्या सगळ्याच्या नादात आम्ही विसरलो की अरे आम्हाला ट्रॅक्टर शोधायचा आहे आणि पुढे गावात जायचं आहे. बघा ज्या गाडीच्या 2 चाकं मोठे 2 चाकं लहान, त्याला विचारा. चला चला, इथे ओव्हरऑल काय नाही माहिती पडत. एक पोरगी ट्रॅक्टर
ट्रॅक्टर नाहीये तो, गन्ने का जूस का है वो. ट्रॅक्टर आहे. थांबव शीतल, हे जागा नाही मिळणार त्यात चांगली ब्रो. दादा भावटेल ते लागेल तुम्हाला व्यवस्थित. नाही लागेल. कैसे क्या हो गया ब्रो? हाँ हेलीकॉप्टर और सरळ ट्रॅक्टर. ऑब्व्हियसली आम्हाला खूप एक्साइटमेंट होती ती, कारण की आय डोंट थिंक सो एनी ऑफ द कंटेस्टंट्स कधी अशा ट्रॅक्टर मध्ये असे बसले असतील. काळी माती निळ पाणी हिरव शिवार ताजा ताजा माळव्याचा हुईला या तो रस्ता जेवढा छोटा होता, आमच्या आजूबाजूचे पहाड तेवढेच मोठे होते. इट वॉज ग्रीनरी ऑल अराउंड अस. हुईला या भार. You know it, so sing it. Now throw your hands up and say, Disco Diwali. Bro, Disco Diwali. बातरी बाजी नहीं है रात, तो हाथों में हाथ नाचेगा सारा. इतने में इतना इंच मिलेगा. आमचा डान्स झाले समार. अजून किती सस्पेन्स, कुठे जायचंय? गावाबाई गावात पावडर पोचलो. रेडी? येस. थुकू नका, बसू नका, आला अंतिम टप्पा. इथून पुढचा प्रवास आहे की हो सोप्पा? प्लीज खरंच असू द्या सोप्पा. हिमालयामध्ये आहे माझ्या आराध्याचा खोपा. मारू नका चक्रा, सोडून द्या सगळा नखरा. नंबर माझ्या गाडीचा आहे की ओ 11. माझ्या चरणी टेकाल माथा, साऱ्या चिंता विसरा. मंदिर आणि गाडी 11 गाडी मतलब वॉकिंग. जेव्हा शोधणार तेव्हा सापडणार. आता मज्जा. संध्याकाळी 6:30 वाजता. शहरातल्या या मुलींना लागलीये गावची आस. सोबत आहेत गावकरी खास. यांच्या या अशा पेहरावाची चर्चा फार. मनोरंजनाचा उडालाय बार. शेणाचा वास. आपलं स्वागत नाही करोगे हमारा. ढोल ताशा. ब्रो म्हणजे जवळच आहे. थँक गॉड देव फावला. फायनली सगळे गावकरी दिसले. त्यांनी आमचं वेलकम एवढा सुंदर पद्धतीने केलं. पहिल्यांदा असं वाटलं की अरे यार, असं स्वागत कुणीच नाही केलंय. असं मंत्री वगैरे असल्यासारखं वाटलं. आणि बाजा जोरात वाजत होते आणि आम्ही सगळे नाचत 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 त्या मंदिराच्या समोर गेलो.
अरे ते ताट बीट तयार ठेवा, फुलं बिलं तामण सगळं आहे ना, हळदी कुकू बिकू त्याच्यात. आणि गुळ शेंगा बिंगा घेतला का नाही तुम्ही? आता आपल्या शहरातल्या मुली इथं आलेल्या आहेत, फक्त एका माणसाची कमी आहे बघा. हो, आणि तो माणूस म्हणजे कोण माहिती का? कोण? कोण? अहो, आपल्या बावधनचा अनिल कपूर. हे झकास. अरे कुठे आमचा हार्दिक दादा? नमस्कार, राम राम मंडळी. कसं काय, बरं आहे ना? धन्यवाद धन्यवाद. लय भारी स्वागत केलं बघा तुम्ही. मी हार्दिक जोशी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या पसंतीस आलेल्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात. यशो आहे जाऊबाई गावात. अहो, इरीच्या ज्या गावाला मिळालं धन, जिथं शिवारात बैला संघ रमतय मन, काशीनाथाच्या चरणी जिथे केला जातो पण, अहो बगाडावर सर्वस्व केलं जातं अर्पण, आणि बाईच्या सन्मानाची जिथं आहे जाण, आणि छत्रपती शिवरायांचं ज्याला मिळालंय वरदान. असं गाव आहे बघा आमचं. लय भारी आहे की नाही बावदान? याच्या काय आपल्या शहरातल्या 11 पोरी आहेत, त्यांनी बी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. तर संस्कृती, मला सांग की काय वाटतं तुला? खूपच नवीन आणि खूपच अद्भुत एक्सपिरियन्स आम्ही सर्वांनीच अनुभूत केलेला आहे. ट्रॅक्टर असो, बस असो, जे आम्ही विचार पण नव्हता केला कधी बसू. म्हणजे प्रवास ना, हे जे करतात ना त्यांना हॅट्स ऑफ आहे माझं. मुक्ता, तुमचा एसटीचा प्रवास पहिल्यांदा झाला काय? लाईफ मध्ये पहिल्यांदा. लाईफ मध्ये पहिल्यांदा बघितली पण नव्हती. अहो, यांनी लाल परी नाही पाहिली आपली. आता आज बघितली आणि जो अनुभव होता, ओ माय गॉड. हेतल, तुझा बस मधला प्रवास बसण्याऐवजी उभं राहूनच झाला. काय झालं होतं नेमकं? मला ना गाय आणि बकरी आणि चिकनची खूप भीती वाटते. मला असं वाटलं नव्हतं की ते बसमध्ये आणतील, आणि आणलं आणि त्यांनी माझ्या बाजूलाच उभा केलं. मग मी उभी राहिली सीटवर. वैष्णवी, तुझी खूप चिडचिड झाली म्हणे. चिडचिड नाही झाली, पण मला बस लागते आणि उलटी येते आणि चक्कर पण येते. आणि माझ्या शेजारच्या मावशी मला मिश्री देत होत्या आणि सांगत होत्या की हे घेऊन दात घास, आणि मला ओकायला पण नव्हत्या देत आणि काही करायला नव्हत्या देत. त्यामुळे मला फुल अजून गरगरायला लागलं त्या सीटवर बसून. मग आपण काय करूया, इकडल्या एका मावशींना विचारूया की मशरीची गरज काय असते. मिस्त्री असल्यावर कामाला तरतरी येते. तरतरी येते, तरतरी. आणि टाइमपासही होतो. टाइमपास पण होतो. आणि काम करायला गेल्यावर ताकद वाढल्यावानी वाढते. आता लावायची कशी ते मी सांगा जरा, त्यांनी कळत नसते. ती मी दाखवतो कशी लावतात ती. ही अशी घ्यायची, अशी अशी, हे अशी. बरोबर आहे. हा, तर मंडळी, या आपल्या गावात शहरात न आलेल्या या 11 मुली राहणार आहेत. तुम्हाला माहितीये का त्या कुठं राहणार आहेत? कुठं राहणार आहेत? अशा निसर्गाचं गारगार वार, मचानीवर टोचणार अंतरलेलं घोंगड, डोक्याखाली गवताची उशी. अहो, असं वर बघितलं की नाही की असं चांदण्यांनी भरलेलं आभाळ. आणि मग काय ते शेतात बितात राहणार आहे काय? नेमकं राहणार कुठं? अरे शेतात म्हणू नका, रानात म्हणू नका, गोठ्यात म्हणू नका. काय झालं, टेन्शन आलंय जरा? मी चूज पण केलंय ऑलरेडी. मला डिसाइड पण झालं कुठे राहायचं. डिसाइड पण झालं कुठे राहायचं. कुठे राहायचंय? कुठे राहायचंय? गोठ्यात. गोठ्यात. मला ॲनिमल
व्हिडिओज खूप आवडतात. मोबाईलच्या अलामावर जाग येत नसेल तुला, आहे की नाही? देईल की त्यांना आवाज असं अलार्म असतंय बघा तिकडे. आजे तुला वाटत असेल हा सकाळी या पोरी इथं गावात फिरणार, समधी कामं करणार आणि रातच्याला हॉटेलमध्ये जाऊन आराम करणार. तसलं काय बी नाही हो. 70 दिवस या शहरातल्या 11 पोरी इथं आपल्या संगत राहणार, आपल्या घरात राहणार. आजी तुझ्या बी घरात राहणार. एवढंच नाही, यांची जबाबदारी इथलं एक कुटुंब घेणार आहे. काय एकटं नाही, दोघं करून जायचंय, म्हणजे जोडणं त्या कुटुंबात जायचंय बघा. पण एक लक्षात ठेवा, त्या घरात जे अन्न शिजाल तेच तुम्हाला खावं लागणार आहे. कारण काय आहे, तुम्ही त्यांच्या घरात राहायला जाताय, ते तुमच्या घरात राहायला येत नाहीत. आणि तुम्ही तिकडे का जाताय तर त्यांची संस्कृती, त्यांची परंपरा, त्यांचं राहणं वागणं कसं आहे ते सगळं तुम्हाला समजायला पाहिजे. आता कुटुंब आलं म्हटल्यावर कुटुंब प्रमुख आलाच की, होय का नाही? तेव्हा त्या कुटुंब प्रमुखाला विचारल्याशिवाय अजिबात घराच्या बाहेर जायचं नाही, त्याची परवानगी घ्यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, किती बी काय बी होऊ दे, परत माघार घ्यायची सोय नाही. आहेत का तयार? आवाजच बंद झाला त्यांचा. मान नका हलवू, तोंडाने बोला हो. आवाज निघत नाही आता. आवाज निघत नाही. पण ऐका, सगळ्यात महत्वाची गोष्ट, जाऊबाई गावाच्या या कार्यक्रमात जी शहरातली मुलगी जास्तीत जास्त मोहीम फत्ते करेल ती असणार आहे या गावची लाडकी लेक. तर झी मराठी कडून त्यांना अजून एक बक्षीस मिळणार आहे. ते बक्षीस आहे 25 लाख रुपये. पण जिंकण्यासाठी आधी यांचा आवाज महाराष्ट्रात पोहोचवावा लागेल, बरोबर का नाही? त्यासाठी माईकची गरज आहे. काळू बाळू घेऊन टाका माईक. आता या मुलींची जबाबदारी घेणार आहे आपल्या गावातलं काय कुटुंब. तेव्हा सगळ्यात पहिलं कुटुंब आहे खरात कुटुंब. टाळून जाऊ देत. वहिनी, कोणत्या 2 मुली तुम्ही घरी घेऊन जाणार? मोनिशा आणि संस्कृतीला घेऊन जाऊ. मोनिशा आणि संस्कृती. वा 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 वा. नाही, जरा कारण सांगा की संस्कृतीलाच का निवडलो? ती खूप लाडात वाढलेली आहे, आमच्याकडे येऊन जराशी कामं शिकून घेईल. पण मी लाडाने काम शिकेन. जेवढ्या लाडात वाढले तेवढ्याच लाडात काम. वा 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 वा. गायकवाड कुटुंब या. गायकवाड वहिनी, तुम्ही कोणाला निवडलंय? वर्षा आणि रसिका. बरं गायकवाड वहिनी, मला सांगा तुम्ही यांना का निवडलं? वर्षा डान्सर आहेत, आमच्या लहान मुलींना डान्स शिकण्याची खूप आवड आहे, त्यामुळे ह्या वर्षा शिकवतात. आणि रसिकाला का निवडलं? आता ह्या करणार डान्स, घरकाम कोण करणार? पुढच्या कुटुंबाला आपण बोलूया. स्वागत करूया कचरे कुटुंबाचं. तर मला सांगा, तुम्ही कोणत्या 2 शहरातल्या मुलींना निवडलं? श्रेजा, रमशा, वैष्णवी. अरे वा, जोरदार टाळा होऊन जाऊ देत. तर मला सांगा, तुम्ही यांनाच का निवडलं? वैष्णवी मनातलं ओळखतात ते. अहो, गडबड होऊन जाईल की मग. श्रेजाला का निवडलं? गाणी म्हणायला मदत करेल. अच्छा, गाणी आणि भांडी. आता तुमच्या घरात रमशा पण आहे, बरोबर? तिच्याबद्दल पण एक गोष्ट मला माहिती आहे. काय माहितीये का? अहो, लय भारी रॅम्प वॉक करतात त्या. होय, जरा एक फोन जाऊ दे. आता मी बोलवतो पुढच्या कुटुंबाला. त्यांचं नाव आहे ठोंबरे कुटुंब. या. बरं अजय, काय वाटते कोण आहे त्या 2 पोरी, जरा सांगशील काय? मी धरतो, तू फक्त बोल, पण मोठ्यानं बोल. बोल. काय म्हणू? काय तू अगं, तुला कोणाला घरी न्यायचं ते सांग की. अंकिता. हा, कशासाठी निवड केली? अंकिता दीदी चांगला डान्स करते.
हेतल आणि अंकिता गेलेली आहे ठोंबरे कुटुंबामध्ये. तर आता शेवटी उरलेत मुक्ता आणि स्नेहा. बरं मुक्ता, मला तू सांग, तुला कुठल्या घरात जायला आवडेल? ज्या घरात खूप सारं जंक फूड असेल. म्हणजे जास्ती असं काही नको. एक माझी कॅफे मोका मला लागते दिवसातनं 2 वेळा. ते मोका म्हणल्या काहीतरी, ते तुम्हाला माहिती आहे ते माहिती आहे का तुम्हाला काय असतं कॅफे मोका? मोका अजून काय आवडतं? अजून काय आवडतं बाय? चीज पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड. चीज म्हणजे काय सांगा बरं? चीज म्हणजे नाही बाबा आपल्याला. अरे आपण नाही का बोलतो, आता मी एवढं केलं त्याचं चीज झालं. बघूया जरा पुढचं कुटुंब आहे का पळून गेलं. बरोबर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत चव्हाण कुटुंबासाठी. या दोघांनी का निवडलं? स्नेहा डेअरिंग बाजे आणि आमच्या शेजारचा एक माणूस आम्हाला त्रास देतो म्हणून आम्ही फायकिंग करायला तिला आमच्या घरी नेणार आहे. अरे बापरे, क्या बात आहे. कशी डेअरिंग बाजू माहिती ना? हो. डायरेक्ट गोळीत घालते ती. हा बघा बाबा. आणि मुक्ताचं काय? ती चांगला रॅप करते आणि प्राणी आवडतात म्हणून धारा काढायचं. काय करायचं? नाही धारा. तुला सांग, धारा म्हणजे काय? नो आयडिया. पहिल्यांदाच ऐकलाय मी हा शब्द. बरं तुम्हाला मुक्ताला अजून कुठलं काम द्यायला आवडेल? शेण काढायला होणार. अरे वा. मला एक सांग, म्हणजे बघ नाही असं मुक्तानी गॉगल लावलाय आणि असं शेण काढत असेल, कसं वाटेल? ते लय भारी वाटेल की रे. तो इंडियाचा नवा ट्रेंड होईल, कारण मुक्ता जे काही करते ते ट्रेंड होतं. गॉगल घालून. बरं तुम्ही ताईला नटवणार कसं? पावडर, तेल आणि आम्ही वापरतो तीच फणी. वा, पावडर, तेल आणि तुम्ही वापरताय तेच फणी. बरं आता मला सांगा, तुमच्या सगळ्यांकडे तुमचे मोबाईल फोन्स आहेत? आहे. काळवाळू मोबाईल घेऊन टाका. क्रिटिकल कंडिशन. तर मंडळी, आता मोबाईल तर घेतलेच आहेत. म्हणजे इथनं गावचा प्रवास सुरू झालेला आहे खऱ्या अर्थानं. प्रवास म्हटला लगेज आलं, तर ते लगेज जे काय आहे ते लगेच येऊ. ते तुम्ही लगेच घ्या. लगेच पण तुम्हाच ते लगेच मिळणार नाही. म्हणजे आता तुम्ही इकडे जे काय आलात की नाही, कुठल्याही पर्सनल गोष्टी तुम्हाला मिळणार नाहीत. म्हणजे मोबाईल पासून ती थेट कपड्यांपर्यंत एक बी वस्तू तुम्हाला मिळणार नाही. साबण असेल, परफ्यूम असेल, त्याच्यानंतर टूथब्रश असेल, ते असेल, पण काही बी मिळणार नाही. दुःख होतंय, खूप दुःख होतंय. हार्टबीट्स वाढल्यात, आमच्या हार्टबीट्स वाढल्यात ऑलरेडी. तर आता या शहरातल्या या 11 मुलींचा प्रवास सुरू झालेला आहे आपल्या या नव्या कुटुंबाबरोबर. तर तुम्हाला बी उत्सुकता झाली असेल का नाही, की कुठली मुलगी होणार आहे गावची लाडकी लेक? या मुलींनी गावचा प्रवास तर सुरू केला. आता पाहूया या अनोळख्या वाटेवरचा प्रवास त्यांच्या आयुष्याला काय वळण देतो. रात्री 11 वाजता. किती लांब आपलं घरीकडनं? आता जवळच आहे ना? दूर आहे एवढं पण नाही. अरे आपण चालत जाणार आहे. काय स्वागत झाले बघा. वावणी, पाणी, हळदी, कुंकू, भाकर, तुकडा. आओ, हीच तर आहे आमच्या गावाची रीत, आमच्या गावकऱ्यांची माया. स्वागताचं गाणं गाण्यापरास काय घडतंय बघू घराघरात. आमच्या खरातांचा दिवस गेला देवळात आणि शेतात. अजून अन्नाचं कण नाही ताटात. आता या पोरी जेवण बनवणार का नांगी टाकणार कळलंच. जेवण करायचं आहे का तुम्हाला? एवढं चालवलं तुम्ही. पण चला पटकन जेवण करून घेऊया. स्वयंपाक करायला लागेल अगोदर, मग करायला लागेल, जेवायला लागेल. ठीक आहे. खरातांचं झालं, आता गायकवाडांचं काय? सकाळी किती वाजता उठतात? 5ला.
आणि रात्री झोपण्याचं किती वेळ? 10:30 सगळं. ओके. आमचं चव्हाण हायतच लय भारी. बघूया काय करायला शहरी पोरी. दीदी फ्रेश होऊन घ्या, प्रवासाने थकून आला असता ना तुम्ही. हो. कुठे? इकडे अंघोळ करायची. आणि पाणी टाकायचं. तिघांचं मस्त चाललंय बरं. कचऱ्यांच्या घरात काय दिसत नाही खरं. काय चाललंय बघूया तरी. गाईस कपडे बदलून घेऊया, मग स्किन केअर पण करायला लागेल. स्किन केअर काय आणलंय आपण? काय आहे? कपडे कुठे? चौघांचं झालं. आता फक्त ठोंबरे उरलं. बघूया तिकडे काय काय घडलं. खायला भेटलंय. सकाळी लवकर 5 वाजता उठून जेवण बनवायचं, काय जेवायचं आणि मग खायचं. कसं असं अटकला पुढचा घास खाऊ की नको. हॉटेल्स नाही तुमच्या इथे? माहित नाही. एकाच साईडून थापायचं असतं ना, ती बोलली एकाच साईडून थापायचं. आगाची कशी झाली परत मोड. डोळे झोमतायत, कसं बंद करायचं? सुलीदी रडवलं मला. पाणी ओतून ये तिकडे. मम्मा तिकडे एक फ्रॉग आहे. श्रीजा, आधी हाताला चटके, मग मिळते भाकर. बरोबर, ऑफकोर्स. थँक्यू. एक नंबर. अरे बाबू, अरे मी 2 दिवसात जाड होणार. बास, ऑइल बास, जाड होईल. खूप तिखट झालं. तुमचं काही बॅग आलाय का इकडे कुठलंही? घालणार काय आम्ही? आम्ही साडीमध्ये जातो. तुम्ही घालणार आहे का साडी? आय फील मला औषध हवंय. मला खूप खाज येतं अंगाला. तुझं दिवस मला पण दे, कारण माझं पण हे झालंय पूर्ण. खूप खायची अनोळ होते मला. खूप खायचं येतं. मी लाल होणार आहे आता थोड्या वेळात. इट्स द डस्ट फॉर शुअर. स्किन पण माझी पूर्ण ड्राय झाली. मला मॉइश्चरायझर हवं आहे. फाटते स्किन लिटरली. मला मॉइश्चरायझर हवं आहे. आम्ही तयार आहोत झोपण्यासाठी. हा, रेडी. आम्ही लाईफ मध्ये अशी कधी साडी घालून झोपली नाहीये. आम्ही थोडं तुमच्यासाठी थोडं पोस्ट थोडी पोस्ट करणार. चांगलं दिसतंय. छान दिसतंय. म्हणजे आम्ही स्वयंपाक काम सगळं असंच करणार आहे. असं चली. अरे लाईट नाहीये. बोला ना. गाईज यार, चला यार झोपायला. काय करताय? हा, नळ तोडला पहिल्याच दिवशी. इकडं उभं राहायचं. इकडं असं धर आणि असं लुटून घ्यायचं. असं धर. तुझ्यामुळं हा लावतात इकडे फ्लश नाहीये, लाईट नाहीये, जेट स्प्रे नाहीये. तुला तर भूताची पण काही काळजी नाहीये. पण मला
लाईट तर लागेल, मला बघायला तर दिसायला तर लागेल. असंच काय अंधारात काय दिसायला तर पाहिजे कुठे काय होतं ते. फ्लश शोधत होते मी अंधारामध्ये. फ्लश कुठे? फ्लश नाहीये इकडे. फक्त एक बाल्टी आहे आणि त्याच्यातूनच पाणी टाकायचंय. आता ह्याच्यावरती गादी, ह्याच्यावरती गादी नाही आपली. अजून एक चटई पण नाही. नाही अजून एक चटई नाही. आणि एखादं असं साफ करू ना. साफ करायची. अगं हा एक सेकंड ऐक तरी, मी काय भरभरते. आजी आता 12 वाजणार. हे सगळं साफ करताना जेवता तर मग तुम्ही 5 वाजता उठायला सांगताय. कसं होणार? आम्ही झोपलो नाही. आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून जागे आहोत. रोजचं रुटीन आहे ना. नाही ते तुमचं रोजचं रुटीन असेल. माझं आमचं रोजचं रुटीन नाहीये 5 वाजता सकाळी उठायचं. मी नाही उठते सकाळी 5 वाजता. झोपायचं. चला गुड नाईट. माझं मी कशी दिसते आउटफिट मध्ये? ओके, नॉट दॅट बॅड. कसा बॅग आली आहे? फ्रीक आली. बॅग आली आहे. रिलॅक्स. अगं होईल. मला फक्त मम्माशी बोलायचंय आता, कारण की हे काय आहे. पण कम्फर्ट झोनच्या बाहेरच आहे, तुला माहिती होत. कम्फर्ट झोन, कम्फर्ट माहितीये पण दिसायला केलेलं होतं. उद्याची सकाळ यांच्या आयुष्यात नवं आव्हान, नवं वळण घेऊन येणार आहे. आता ते काय हे बघण्यासाठी पात्रा जाऊ बाई गावात.